जो देह को छोड़ता है उसे समाधी करते हैं. संलेखना चांगल्या प्रकारे आणि मला कोणत्याही प्रकारची कल्पना ठेवता चांगल्या प्रकारची समाधी करतो त्याला संलेखना म्हणतात. तर समाधी संलेखना साधल्याशिवाय मोक्षाची प्राप्ती होत नाही. आपण प्रत्येक भावामध्ये जन्म घेतो मरण करतो पण एक वेळा जर समाधीसहित मरण केलं तर निश्चित आहे की मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून आपण प्रत्येकाने प्रयत्न करायचे आहे की आपल्या जीवनामध्ये मनुष्यभाव धारण केलं आहे तर मनुष्यभावाचं सार्थक आपल्याला करायचं आहे तर दीक्षा घ्यायला पाहिजे. आणि दीक्षा घेऊन समाधीसहित मरण प्रत्येकाला येणार आहे पण ते मरण आपण साधून घ्यायला पाहिजे. हाय करून जर मेलो तर निश्चित आहे की संसार परिभ्रमण चालूच राहणार आहे. त्यासाठी आपल्याला समाधीसहित चांगल्या प्रकारे मरण करण्यासाठी आजपासून पुरुषार्थ करायचे. भगवंतांच्या चरणामध्ये येऊन नित्यनेमाने प्रार्थना करा की भगवान दुःख खो कम्म खो बोही लावो सुगैजोणम समाय म्हणून झिरवण संपत्ती हो माझ्या. हे भगवान तुमची जी संपत्ती आहे ती सगळी संपत्ती मला प्राप्त हो. कोणती दर्शन ज्ञान चरित्र ही संपत्ती मला प्राप्त व्हावी त्यासाठी मी तुमच्या चरणामध्ये आलो आहे. हे भगवान प्रत्येक जन्मामध्ये माझं जन्ममरण होतो आणि फार दुःखाची मला प्राप्ती होते. 84 लाख हा जीव भटकतो. प्रत्येक गतीमध्ये प्रत्येक योनीमध्ये याला दुःख प्राप्त होते. त्या दुःखांना नष्ट करायचे असेल तर समाधीसहित मरण करा आणि चांगल्या प्रकारे भाव ठेवा. उत्कृष्ट भाव ठेवा. चांगले भाव ठेवले तर निश्चित चांगली समाधीसहित मरण होते आणि चांगलं मरण झालं तर चांगली गती होते. त्यासाठी प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे की समाधीसहित मरण करण्यासाठी पुरुषार्थ करा. आपले जे भाव आहेत ते चांगले ठेवा. कोणाप्रती राग द्वेष करू नका. सगळ्यांप्रती मैत्री भाव ठेवा. सांगितलं सत्वेषु मैत्रीम गुणेषु प्रमोदम क्लिष्टेषु जीवेषु कृपापरत्वम माध्यस्थ भावम व्यतिरिक्त होतो सदा ममत्वा देव. तर सगळ्या जीवांशी मैत्री भाव ठेवा. कोणाशी वैरभाव ठेवू नका. सगळ्या जीवांना आपलं समजा आपल्या आत्म्यासारखे समजा. असं जर आपण समजलं तर निश्चित आहे की आपला बेडा पार होईल. तर संसारामधून पार व्हायचं असेल तर समता भाव धारण करा. रागद्वेषाला सोडा. कोणत्याही प्रकारची हिंसा करू नका. जीवदयेचे पालन करा. प्रत्येक जीवावर दयाभाव ठेवा. बस सांगितलं ना रयणत्वयच धम्मो रतत्र धम्म आहे. शिवाणम रखडम धम्मो सगळ्या जीवांवर सगळ्या जीवांची दया करणे हे सुद्धा एक धर्म आहे. तर आपल्याला या धर्माचं पालन पाहिजे. सगळ्या जीवांवर मैत्री भाव ठेवा. कोणत्याही जीवाची हिंसा करू नका. रागद्वेष करू नका. एरीमेरी करू नका. झगडे आदी करू नका. आणि संसारामध्ये आपलं जीवन भेटले मनुष्य जीवन त्या मनुष्य जीवनाचं सार्थक करा. कारण मनुष्य जीवन भेटत नाही. भेटले आपल्याला त्याचं सार्थक करायचं आहे. चांगल्या प्रकारे भाव ठेवा सगळ्यांप्रती आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. हॅलो माझा प्रश्न आहे की समोरच्याला करण्यासाठी किती पायऱ्या असतात? 20,000 पायऱ्या असतात आणि एका सेकंदात पहिलं मारून ठेवलं की लगेच समोर ते पडतो. त्याला टाईम लागत नाही. हॅलो माताजी ओंकार ध्वनी करू दे मग प्रश्न विचारा. हां 1 मिनिट. नमोस्तु महाराजजी नमोस्तु. आत्म्याला स्त्री पुरुषांचा पर्याय संबंध येतो काय? आणि सगळं साधू काही माताजी लोकांना परिक्रमा द्यायचं नाही असं म्हणतात. आमचं तरी उपचार न करावा महाव्रत आहे ना महाराजजी. आम्हाला परंपरेपासून नवरा भक्तीमध्ये येते ना पाठपूजा करणं पडगावना ते आपल्याला काय समजेना झालंय. प्रत्येक आपण स्वाध्याय करायचं आहे. कोणाचं काही ऐकायचं नाही. जे शास्त्रामध्ये आचार्य भगवंतांनी सांगितले त्या प्रकारे चालायचं. आजकाल कोणी कोणी सांगतो की आपण कोणाचं काही घ्यायचं नाही. स्वाध्याय करायचं. दिनवाणीमध्ये काय लिहिलं आहे करायचं का नाही ते सगळं आपण स्वतः विचार करायचे आणि करायलाच पाहिजे. कारण आगम ग्रंथामध्ये सांगितलंय की आरिका उपचार आणि महाव्रती असतात तर त्यांचं प्रदक्षिणा पडघाण आधी सगळं करायलाच पाहिजे. आजकाल काही सांगतात पण ते आपण कोणाचं ऐकायचं नाही. फक्त जिनवाणी. आजकाल 3 प्रकारची जिनवाणी असतात. जिनवाणी जनवाणी मनमाणी. तर आपल्याला मनमाणी करायचं नाही तर काय जिनवाणीचं ऐकायचं आहे. तर जिनवाणी जसं सांगितलंय तसं कार्य करा. तुम्हाला जर काय वाटलं तर साधू संतांना विचारा किंवा स्वाध्याय करा. आणि स्वाध्याय करून ते समजा की खरं काय आहे आणि जे खरं काय ते ग्रहण करा. बाकी सगळं सोडा. नमस्तु गुरुदेव नमस्तु. मैं आलिका दीक्षा कब लूँ और कब मेरा समाधि मरण करूँ?
आपके भी आरिका दीक्षा जल्दी होंगी, जो कि आरिका दीक्षा ले बिना उद्धार नहीं होता। आरिका दीक्षा लेना ही आपको श्राविका है, उत्कृष्ट श्राविका है। आपको आरिका बनना ही है, समाधि की मरण के लिए आरिका बनना ही पड़ेगा। अभी नहीं भी बन पाए, शारीरिक आपके कष्ट होने के कारण से आज नहीं भी बन पाए, तो कभी ना कभी आप आरिका बनेंगे, बनेंगे आप। हां, त्यानंतर ओंकार ध्वनी केले आणि गणपती कुबेर आणि सोदर मित्र समोशरण आणि भव्य जनांच्यावरती दृष्टी करतील। अशा प्रकारे भगवंतांची दिव्य ध्वनी आणि ओंकार ध्वनी या ठिकाणी थोडी सवाल आजच्या सायंकाळच्या सत्रातील रथोत्सवामध्ये 5 मिनिटात बोलायचं लवकर।